माहित नाही साहेब. आम्ही म्हणतो पोलीस पण शेतकऱ्यांची परवडत नाही म्हणून नाही साहेब. या अधिकाऱ्यांनी साहेब खरं कधी जबाबदारी त्यांनी कारवाई केली आमच्या मी तुम्हाला काय सांगितलं बघा, हे उदाहरण सांगितलं. माझ्याकडे 1 लाख असेल माझं घर सील केलं, सील तोडलं, तुम्ही काय केलं मला सांगा साहेब. आज साहेब 27 कोटी रुपये मागची परत सील आहे, सील तोडलंय साहेब आमचं. तुम्ही म्हणता की बरोबर आहे बोरकर साहेब. एक लक्षात घ्या, संयमानं आपण पुढे जाऊ. आम्ही बसतो साहेब. तुम्हाला ह्याच्यावर उत्तर द्यायचंय ना, हे उत्तर द्यायचं तर चालू आहे तुमचं, ते लेखी तुम्हाला द्यायचंय ना साहेब. आमचं म्हणणं आहे बा, शेतकऱ्यांचे पैसे जमा करायला लावा. तुम्ही कारखानदारांना फोन करा, तुमच्या जागेवर फोन करा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा. कारखानदाराला पाठीशी घालणारे आष्टेकर साहेबाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. कारखानदाराला पाठीशी घालणारे आष्टेकर साहेबाचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊस बिल आमच्या हक्काचं, ऊस बिल आमच्या हक्काचे, कोण म्हणतोय देत नाही, अरे कोणता म्हणतोय देत नाही. अरे या साखर कारखानदारांचं करायचं काय? ऊसाची बिले थकवणाऱ्या साखर कारखानदारांचं करायचं काय? सर्वसामान्य साहेब शेतकरी ऐका साहेब, मला सांगा, तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याचं घर जर साधं साहेब लाखभर रुपयासाठी बँकेने सील केलं, त्यानंतर सील तोडलं साहेब, तुम्ही त्याला अटक करताल, त्यावर गुन्हा दाखल होते. ह्या कारखान्याने मागच्या वर्षी 27 कोटी रुपये बिल थकलं होतं, त्याचा 1 रुपया दिलेला नाही, 1 रुपया दिले स्टेटमेंट दिलेलं नाही, त्याची आरक्षी कारवाई पूर्ण झाली नाही. त्यांनी सील तोडलं, कारखाना बिनधास्त चालवला. त्याच्यावर काय कारवाई केली आम्हाला सांगायला पाहिजे का नाही साहेब? शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे, त्याचा ऊस घालू नका साहेब, त्यानं सील तोडलाय, मग त्याच्यावर कायद्याचं अंकुश पाहिजे ना साहेब. मग आम्ही कायद्याने वागतो साहेब, आम्ही कायद्याने न्याय मागायला लागलो. यांना 4 दिवसापूर्वी निवेदन दिले, आज आम्ही आंदोलन करणार म्हणून सांगितलंय. ह्या संबंधित जबाबदारी अधिकाऱ्याची जबाबदारी आहे, त्यांचं कर्तव्य इथं आलं पाहिजे. सर्व शेतकऱ्यांचं साहेब असंतोष झाला. या वर्षीचा ऊस गाळप हंगाम सोलापूर जिल्ह्यातला जवळजवळ संपुष्ट झालेला आहे. काही कारखान्यांचा अंतिम टप्प्यात आहे. आज फेब्रुवारी अखेर जवळजवळ 500 कोटीपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी या ठिकाणी थकलेली आहे. खरं तर यावर्षी अतिवृष्टी झाली, महापूर आला, त्यामुळे शेतकरी भयंकर अडचणीत होते, आर्थिक अडचणीत आहेत. वर्षभर घाम गाळून पिकवलेलं एकमेव ऊसाचं पीक शेतकऱ्याच्या हातात आलं होतं. त्या ऊसाच्या घामाचा दाम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आज संघर्ष करावा लागतोय. मागील 3 महिन्यापासून 15 नोव्हेंबर पासूनची ऊस बिले सोलापूर जिल्ह्यात कारखानदारांनी थकवलेत. खरं तर यावर्षी जिल्हा परिषद निवडणुका होत्या. या निवडणुकीमध्ये अनेक साखर कारखानदार किंवा कारखानदारांचे घरातील कुटुंबातील व्यक्ती या निवडणूक लढवत होत्या. त्यामुळे आम्हाला वाटलं यावर्षीच्या निवडणुकीमुळे कारखानदार सहजासहजी आम्हाला ऊस बिले जमा करतील, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. परंतु आज निवडणुका झाल्या, निकाल झाला, तरीही साखर कारखानदारांनी आम्हाला ऊसाची बिले दिलेली नाहीत. खरं तर शेतकरी भयंकर आर्थिक अडचणीत आहे, शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि आज 500 कोटीपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी त्या कारखानदाराकडे थकलेली आहे. दुसऱ्या बाजूला हे जे साखर संचालक आहेत, या महाशयांना आम्ही सोमवारी निवेदन दिलं होतं की आम्ही शुक्रवारी या ठिकाणी आंदोलन करणार आहेत, तरी हे महाशय या ठिकाणी आलेले नाहीत. हे अत्यंत निष्काळजीपणा आहे. यांच्या निष्काळजीपणामुळे, यांच्या कामचुकारपणामुळे या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे. संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाईची मागणी आज आम्ही करत आहोत. कारण याच जिल्ह्यात असणारा एक गोकुळ कारखाना आहे, त्या कारखान्याने मागील वर्षाची शेतकऱ्यांची ऊस बिले दिले नसल्यामुळे त्या कारखान्यावर साखर तरी आरसीची कारवाई केली होती. महसूल विभागाने त्याला सील केलं होतं. तर सील केलेलं असताना सुद्धा त्या कारखानदारांनी तिचं सील तोडून त्या ठिकाणी यावर्षी गाळप केले. जवळजवळ 2-2.5 लाख टनापेक्षा जास्त गाळप करून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 2-2.5 लाख टनाचा पैसा जर काढला तर जवळजवळ 50-60 कोटी रुपये त्या ठिकाणी बिल त्याचं थकलेलं आहे. आणि ह्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या या नुकसानीला जबाबदार कोण? तर हे जे अधिकारी आहेत ज्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती, ते अधिकारीच असे वेळेवर या ठिकाणी येत नाहीत. हे कार्यालय असून अडचण नसून खळंबा, फक्त आम्हाला दाखवण्यासाठी कार्यालय या ठिकाणी, फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर या कार्यालयामधून फक्त कारखानदारांच्या सोयीसाठी हे कार्यालय या ठिकाणी झाले का? कारखानदारांना पुण्याला जाऊन परवानगी आणण्यापेक्षा या ठिकाणी त्यांच्या कार्यालय देता येतील म्हणून हे कार्यालय का? या ठिकाणून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे होता, पण तो मिळत नाही. आज आम्हाला जोपर्यंत या शेतकऱ्यांचे संपूर्ण ऊस बिले जमा करतात, कारखानदार जमा करणार नाहीत किंवा या अधिकारी या कारखानदारावर कारवाई करणार नाहीत,
आणि ह्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याची आम्ही सकारात्मक मागणी करणार आहे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली. आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष विजूताई रणदिवे असतील, यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी साखर संचालक आष्टेकर साहेबांच्या ऑफिस खाली आम्ही आंदोलन करतोय. संघटनेच्या वतीने सोमवारी निवेदन दिले. आष्टेकर साहेब आज आम्ही शेतकऱ्यांसोबत माळशिरस, बार्शी, सोलापूर, पंढरपूर मधून या ठिकाणी उपस्थित राहिलो. तुळजापूर मधून सुद्धा या ठिकाणी शेतकरी आले, परंतु हे अधिकारी आले नाहीत. माझी फडणवीस सरकारला विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्याच्या अजून आत्महत्या अजून ह्या ऊस बिलातून किती घेणार आहे, किती शेतकऱ्यांचं रक्त शोषणार आहे, किती हे अधिकारी मजबूर या ठिकाणी टाकलेले आहेत की आंदोलन असताना सुद्धा शेतकऱ्यासोबत चर्चा करायला येत नाहीत. आम्ही आमच्या संसदेचा अंत संपलेला आहे. आम्ही आज आमच्या जर प्रश्नाचं या ठिकाणी आमच्या थकीत ऊस बिला संदर्भात जर आम्हाला आज नाही उत्तर भेटलं किंवा नाही आमच्या पैशाचं काय तडजोड आली तर हे कार्यालय असून या ठिकाणी उपयोग काय, म्हणून या कार्यालयाची आम्ही रांगोळी केल्याशिवाय या ठिकाणी आम्ही उठणार नाही. एवढीच या ठिकाणी आम्ही शेतकरी संघटनेच्या व आमच्या शेतकरी बांधवाच्या वतीने ताठर भूमिका घेऊन आम्ही आज ठिकाणी लढायच्या असून मरण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. एवढीच या ठिकाणी आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही महाराष्ट्रभर या फडणवीस सरकार असेल, अजित पवारांचं सरकार असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असेल की तुमचं सरकार आमच्या शेतकऱ्याच्या धोरणाच्या विरोधात आहे का, हा खरा प्रश्न या ठिकाणी आमच्या सगळ्या सामान्य शेतकऱ्याच्या तरुण पोरांना पडत आहे. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही सगळे मीडियाच्या वतीनं तुम्ही या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी उपस्थित राहिलात. धन्यवाद. आणि या मीडियाच्या वतीनं आमच्या भावना या ठिकाणी महाराष्ट्र सरकारपर्यंत पोहोचवा, एवढीच या ठिकाणी आमची कळकळीची विनंती आहे. तुमच्या मीडियावाल्याचं सर्वांचं आम्ही शेतकरी